ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय? तर ब्रेन स्ट्रोक म्हणजे मराठीमध्ये म्हणलं जाणारं लकवा किंवा पॅरालिसिस. ब्रेन स्ट्रोक हे दोन प्रकारचे आहेत. एक पहिला म्हणजे इस्केमिक स्ट्रोक, ज्याच्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे त्यांची डेथ होणं सुरू होतं. या ब्रेन स्ट्रोकला इस्केमिक स्ट्रोक असं म्हटलं जातं. तर दुसरा प्रकार म्हणजे हिमोरेजिक स्ट्रोक, ज्याच्यामध्ये रक्तदाब जास्त होऊन मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि ज्याच्यामुळे मेंदूतलं प्रेशर वाढून तिथल्या भागामध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. रक्तपुरवठा कमी होऊन जो ऑक्सिजन पुरवठा होत नाही, यालाच ब्रेन स्ट्रोक, लकवा, पॅरालिसिस असं म्हटलं जातं. तर यामध्ये इस्केमिक स्ट्रोक म्हणजे रक्तपुरवठा कमी होऊन जे होणारे स्ट्रोक आहेत, त्यांचं प्रमाण जास्त आहे. 80 ते 85% हे स्ट्रोक हे रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे होतात. तर दुसरा प्रकार जो आहे तो हिमोरेजिक स्ट्रोक. हा हिमोरेजिक स्ट्रोक थोडा तीव्रता जास्त असते, पण शक्यतो हा फार कमी लोकांमध्ये आढळतो. ज्यांच्यामध्ये रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांचं रक्तदाब अचानकपणे जास्त झाला आहे, या लोकांमध्ये हा प्रकार आढळतो. तर या ब्रेन स्ट्रोकची लक्षणं काय? तर पहिलं लक्षण म्हणजे चक्कर येणं. दुसरं लक्षण म्हणजे जीभ जड होणं, बोलताना चोचरेपणा येणं. तिसरं लक्षण म्हणजे बॅलन्स जाणं. चौथं लक्षण म्हणजे हाताची किंवा पायाची ताकद कमी होणं, हात उचलता येत नाही आहे किंवा चालताना त्या पेशंटचा हात व्यवस्थित हालत नाही आहे. याला ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आहेत. ब्रेन स्ट्रोक होऊ नये म्हणून पेशंटनी काय करावं? तर पेशंटनी नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे. नियमितपणे त्यांनी ॲक्टिव्हिटीज ठेवणं गरजेचं आहे. तसेच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, ज्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे एक्सरसाइज, डेली एक्सरसाइज 30 ते 45 मिनटं शरीराचा व्यायाम हा झालाच पाहिजे. आणि फास्ट फूड अवॉइड करणं किंवा स्मोकिंग, ड्रिंकिंग ह्या ज्या हॅबिट्स आहेत त्या बंद करणं, टोटली बंद करणं आणि फास्ट फूड अवॉइड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी BMJ ऑन एअर या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या टेस्टांसोबत शेअर करा.